अहमदनगर जिल्ह्यातील देहरे इथं राहत असलेल्या अश्विनी प्रवीण काळे यांनी त्यांचे सासरे बाळासाहेब उर्फ बाळू सदाशिव काळे यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज देऊन न्यायाची मागणी केली आहे। दिनांक 27 डिसेंबर रोजी तक्रारदार ही डिलिव्हरीनंतर सासरी नांदायला आली। याची माहिती सासरे यांना होताच दिनांक 30 डिसेंबर रोजी सासरे घरी आले आणि तिचे पती शेतावर कामासाठी गेल्याचं त्यांना समजलं असता तक्रारदार आणि तिचे लहान मुलं घरी असताना त्यांनी तक्रारदारास शिवीगाळ केली, तसंच अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला। तसेच याआधी खोटीनाटी तक्रारी करून तक्रारदारास आणि तिच्या नवऱ्यास मानसिक त्रास दिला। अश्विनी प्रवीण काळे राहणार देहरे हे माझे मिस्टर आणि हे त्यांची 2 मुलं, हे 15 दिवसाचे आणि 3 वर्षाचे आहे। आणि मला कंप्लेंट करायची आहे बाळासाहेब सदाशिव त्यांच्या नावावर। तर म्हणतो मी 30 तारखेला मी लहान बाळ घेऊन घरी आलेली आहे देहऱ्यात, तेव्हा तिथे येऊन मला त्यांनी धमकी दिलेली आहे, तू हे घर सोडून जा व तुझी मुलं घेऊन जा। तर म्हणतं त्यांना सगळा पैसा पाणी लागतो। तर म्हणतं मग ते जास्ती करून त्यांना सगळंच ना दे, दारू जुवा परत बायांची येसणं सगळेच आहेत आणि त्यांना जास्ती करून पैसाच लागतो, दुसरं काही नाही लागत आमच्या। मी प्रवीण बाळासाहेब काळे राहणार देहरे व माझी पत्नी अश्विनी प्रवीण काळे राहणार देहरे व माझे वडील बाळासाहेब सदाशिव काळे व त्यांचे मेवणे सुखदेव भाऊसाहेब टिमकारे व त्यांची 2 मुले रामा टिमकारे व सोमा टिमकारे हे घरी येऊन दमदाटी करतात। माझी पत्नी घरी एकटी असतात, मी बाहेर कामाला गेल्यास घरी येऊन दमदाटी करून मारहाण करतात व घराच्या बाहेर हो असे म्हणतात। व माझी आजी कमळाबाई सदाशिव काळे यांना बी देखील हाणमार केलेला आहे 2021 मध्ये। ती आता तपोन रोड इथे राहते, चुलत्याची राजेंद्र सदाशिव काळे इथे राहत आहेत व सकाराम सदाशिव काळे यांना बी त्यांच्या बाहेर गावी हाकलून दिलेलं आहे भांडणं बिंडणं करून। त्यांना ती अशी सवय आहे, खोटे गुन्हे करतात व मांडाबाई प्रल्हाद वाघ यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, विजय प्रल्हाद वाघ व यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत। हे असंच खोटे नाटक गुन्हेगारांची प्रवृत्तीचा माणूस आहे। आमच्या नातेवाईकांना सुद्धा त्रास देऊन गावाच्या बाहेर काढून दिलेले आहेत व त्यांना दारू पियाचे व्यसन आहे, बाहेर खाली नाद आहे, बायांचा नाद आहे, पत्ते खेळतो, जुगारीचा नाद आहे व पैसे न दिल्यामुळे आम्हाला याचा त्रास देतो। माझ्या बापाच्या अशा वागण्यामुळे याची तक्रार दिलेली आहे। पोलीस निरीक्षण अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि कायदेशीर कारवाई करावी। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।